हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज खूप स्पेशल गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की मी जे काम करते की त्याचं म्हणजे कशाचंच पेमेंट भेटत नाही आहे, काही नाही, तरी पण व्हिडिओ बनवते, पोस्ट करते, सगळं करते. पण मैत्रिणींनो, आज माझ्या कामाची पोचपावती मला मिळणार आहे. त्यासाठी मी छान मस्त अशी रेडी होऊन जात आहे. तर आज आहे चा महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार आहे. तर त्यामध्ये बिझनेस नॉमिनेशनमध्ये माझं नाव आलेलं आहे. साधारण 150पेक्षा जास्त महिलांना ते महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार देणार आहेत. तर त्यामध्ये माझंही नॉमिनेशन आलेलं आहे. या गोष्टीचा खरंच खूप आनंद होत होता, कारण आपल्या कामाची पोचपावती मिळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. एक उत्साह येतो, एक हुरूप येतो त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर. तर या गोष्टीमध्ये मी सहभागी होते, तुम्हीही माझ्यासोबत सहभागी नक्कीच व्हा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जाताना संडे होता, त्यामुळे पुण्यात भरपूर प्रमाणात ट्रॅफिकसुद्धा होतं आणि दगडूशेठच्या इथे तर भरपूरच ट्रॅफिक होतं, कारण अधिक महिना सुरू झालेला आहे आणि आता देवदर्शनं वगैरे सगळे सुरू होतील. तर आम्ही सुद्धा गणपतीचं मुखदर्शन घेतलं आणि पुढच्या वाटचालीसाठी निघालो. देवाकडे प्रार्थना केली की देवा, आत्ता जे तू मला दिलं आहेस तसंच इथून पुढे सुद्धा देत राहा आणि तुझ्या दर्शनाला मला सतत बोलवत राहा, अशी प्रार्थना केली आणि पुढच्या प्रवासासाठी निघाले. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझाही पहिलाच अनुभव होता आणि तुम्हालाही यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मी तुम्हाला याबद्दल नक्कीच मार्गदर्शन करू शकेन. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कार्यक्रम होता स्वारगेटला गणेश क्रीडा मंच या ठिकाणी, कला क्रीडा या ठिकाणी. तर खूप सुंदर होतं. तिथे गेल्यानंतर नेल अँड ज्वेलरीचं खूप सुंदर असं स्टॉल लागलेला होता. या ताईचं सुद्धा नॉमिनेशनमध्ये नाव आलेलं होतं. भरपूर जणी होत्या अशा की त्यांचं नॉमिनेशनमध्ये नाव आलेलं होतं. बाहेर स्टॉल लावले तर सगळेच आहेत. तर त्यांच्या पेजेसचं इथे रिकमेंडेशन दिलेलं आहे. तर नक्कीच त्यांच्या पेजला जाऊन व्हिजिट करा आणि मलाही जे नवीन सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी मला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि माझे येणारे पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा. बघू शकता या पद्धतीने एवढेसे स्टॉल इथे लागलेले होते. तर मी सगळ्यांचा छोटासा व्हिडिओ घेतला. या दादानी खरंच खूप छान रिस्पॉन्ड केला होता, त्यामुळे मग मी परत त्यांच्याकडे झूम आउट करून घेतला व्हिडिओ. त्यानंतर मग मध्ये एंटर केलं. खरंच खूप 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 सुंदर वाटत होतं आणि हा सगळा एक्सपिरियन्स मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आदा स्टार ऑफ महाराष्ट्र 2026 सीझन 5 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांना ज्या भाषेवरती अभिमान आहे अशा माय मराठीला नमन करून आणि ज्यांच्यामुळे ही भाषा अभिजात झाली त्या स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी या कार्यक्रमाची सुरुवात करू इच्छितो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमंत धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. सह्याद्रीची उंची म्हणजे महाराष्ट्र माझा, सर्वांना सामावून घेण्याचं सामर्थ्य म्हणजे महाराष्ट्र माझा, भीमथडीच्या तटाना यमुनेचे पाणी पाजणारा म्हणजे महाराष्ट्र माझा, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घाघरी असं म्हणणारा महाराष्ट्र माझा, याच मराठी भाषेचा गौरव आणि महाराष्ट्र राज्याचा आदरयुक्त मी सर्वांना आपल्या जागेवरती उभं राहण्याची विनंती करतो. महाराष्ट्र राज्य गीतासाठी सगळ्यांना पुढे. सगळ्यांनी एकदम मनापासून सगळी तयारी केली आहे अँड वी हॅव रिअली पुट फोर्थ अ व्हेरी ग्रँड शो फॉर ऑल ऑफ यू. सो प्लीज पुट अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर द एंटायर टीम.
इट्स नॉट द फर्स्ट टाइम तुम्ही यांना स्टेजवरती बघताय, बट यस बोलताना पहिल्यांदाच ऐकणार आहे. पण मी जे म्हणतोय गणेश कला क्रीडा मध्ये इवेंट घेणं ये अपने आप में एक बहुत बड़ी बात माना जाता है. हाउ आर यू गोइंग टू फ्रेम दिस इन वर्ड्स, योर मैसेज फॉर देम? थैंक यू. मी नीलम शेलार, अदा द फॅशन स्टुडिओ. गेली 7 वर्ष अदा द फॅशन स्टुडिओच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ मी घेऊन येत असते आणि गणेश कलाला एकदा तरी फॅशन शो करायचं हे माझं स्वप्न होतं आणि माझा सीझन 5 आज मी गणेश कलाला करते. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही अदावर विश्वास दाखवला, अदावर प्रेम केलं, म्हणून आज अदा या वर्षामध्ये 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. जेव्हा एक पाऊल पुढे टाकायचं जेव्हा प्रयत्न करत असते तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. तर त्या अडचणी समजून घेण्यासाठी मी अदाची सुरुवात केली की तिने कुठेतरी स्वतःसाठी जगावं, स्वतःच्या नावाने ओळखली जावी, म्हणून माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न. आणि त्याचमुळे फक्त 15 दिवसांमध्ये अदा स्टार ऑफ महाराष्ट्र 2026 सीझन 5 मध्ये तब्बल 80 जणांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी ॲक्च्युली मी जे इथे स्टेजवर तुम्ही पाहत आहात, तर एक स्त्री जेव्हा एक लेवलला पोहोचते तर साहजिकच आहे तिला पाठिंबासुद्धा आवश्यक असतो. तर या सगळ्याचा क्रेडिट मी माझ्या सासूबाईंना देते. जर त्यांनी मला आज सपोर्ट केला नसता तर कदाचित मी आज इथे उभे राहिले नसते. त्याचबरोबर जेव्हा व्यवसाय करत असतो तेव्हा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक गोष्टी असतात आणि जेव्हा एखाद्या पातळीवर जायचं असतं तेव्हा खंबीर पाठिंबा, मार्गदर्शन आवश्यकता असते. तर असेच माझे मार्गदर्शन, माझे गुरु जगदंब क्रिएटिव्ह हबचे लवकेश काची सर यांचे मी मनापासून आभार मानेन. त्यांनी त्यांच्या व्यवसायवाला या चॅनलद्वारे अनेक उद्योजिका आणि उद्योजक घडवत आहेत आणि त्यांचे हे कार्य आमच्या सगळ्यांकडून, आम्ही आलेल्या सगळ्यांकडून तुम्हाला सर एक मानाचा मुजरा. त्याचबरोबर माझी मैत्रीण सोनू जोशी, तशीच विशाखा खैरे आणि संगीता गोरड यांचाही मला नेहमीच पाठिंबा असतो, सपोर्ट असतो आणि नेहमी मार्गदर्शन सुद्धा असतं. त्या तिघींचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि जेव्हा एखादा कार्यक्रम करत असतो तर साहजिक आहे तुम्हाला तुमची टीम खंबीर हवी. जेव्हा करायचा असतो तेव्हा तुमची टीम हाच तुमचा एक आधार असतो. आणि जे अदाचे जे कार्यक्रम होतात त्यासाठी माझ्याकडे 5 नाही 10 नाही तर तब्बल 30 जणांची माझी टीम तयार झालेली आहे. तर त्या सगळ्यांचे माझ्याकडून पुन्हा आभार. तर आलेल्या सगळ्या पाहुण्यांना एकच विनंती करेन, घरातली कोणतीही स्त्री असू दे, तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करा. कदाचित ती सुद्धा उद्या एक नीलम शेलार होईल आणि ती सुद्धा या स्टेजवर उभी राहिलेली असेल. आपण सगळे आलात, असंच कौतुक पाठिंबा नेहमी आमच्या पाठीशी ठेवा. आणि आता माझे जे किड्स आणि रनवेचे जे पार्टिसिपंट्स आहेत ते तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहेत, त्यांनाही तुमच्या टाळ्यांमधून खूप छान असा प्रतिसाद द्या, आशीर्वाद द्या. धन्यवाद. थँक्यू. थँक्स लॉट नीलम मॅम फॉर यू. कुलकर्णी स्वाती गोरडे, भक्ती केळकर, स्नेहा तिपुगडे, सिद्धी कटारे, नूतन गोरे, शीतल तलवारे, गायत्री वंदेरे, निकिता वाघमारे, उत्कर्ष चांदखेडे, चैत्राली लोखंडे, ज्योती दळवी, सुवर्णा मंडले, शीतल केतकर, वैभवी लमकोणे, सविता व्यवहारे, अमिता काळोखे, नैना जाधव, मृगाया दळवी, गीतांजली हिंगणे, शीतल थोरवे, स्नेहलता सोनावणे, वृषाली धाईफुळे, भाग्यदा कानडे, रोहिणी भिंगारे, राजश्री घुबे, दीपिका भाती, रुपाली आंबेडकर, योगिता पवार, प्रियांका घाटोळ, श्वेतांबरी म्हेत्रे, राजश्री कुंजीर, कृपा शहा, हर्षा भागवत,
तीर्था हळगेकर, गायरी सूर्यवंशी, डॉक्टर राखी मुठा, अंजली सुपाळे, अर्चना गवळी, शीतल सोमनाथ नवपुते, उषा आंधळे, स्वाती ठाकूर, गायत्री कोंडे, सपना भावसार, श्रावणी क्षीरसागर, प्रज्ञा सावंत, स्नेहा कर्डे, दिशा क्षितिकर, अविता काळोखे. तर अशा पद्धतीने अदा महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2026 हा कार्यक्रम पार पडला. खरंच खूप छान सेलिब्रेशन होतं. नीलम मॅमनी, सोनू जोशी मॅमनी खरंच खूप सुंदर ऑर्गनाईज केलेला प्रोग्राम होता हा आणि माझा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हा ते अवॉर्ड हातात मिळाले ना तेव्हा खरंच खूप छान वाटलं होतं, खरंच खूप सुंदर वाटलं होतं. आणि इथून पुढेही कधी जेव्हा अदाचे कार्यक्रम होतील तेव्हा मी नक्कीच 100% त्यामध्ये सहभागी होणार हे मला वाटतं. कारण जेव्हा आपल्या कामाची अशी पोचपावती आपल्याला मिळत असते ना तेव्हा कोणाला काम करायला नको वाटतं. तर मैत्रिणींनो, आत्तापर्यंतचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.